हाय हॅलो सर्वांना नमस्ते. कसे आहात तुम्ही? सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थन. आज आहे गुरुवार आणि आजचा आपला ब्लॉग येत आहे. सर्वांनी छान अशा कमेंट्स करा, छान सबस्क्राईब करा. सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला भरपूर सारं प्रेम द्या. आणि आजचा खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. आज आपण गेलो होतो मंदिरामध्ये म्हणजे स्वामींच्या मठामध्ये. तिथला स्वामींच्या आरतीचा ब्लॉग मी घेऊन आलेले आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वामींच्या आरतीला खूप सारं प्रेम द्या. आणि खूप सुंदर अशी स्वामींची आरती झाली. तुम्हाला जर व्हिडिओ बघितल्यावर समजेलच. आणि खूप खूप छान तिथली आरती आहे. तिथे सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स करा. आपला व्हिडिओ आलेला आहे, सगळ्यांनी जाऊन बघा आणि छान सुंदर अशी कमेंट्स करा. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. बघा आता मी तुम्हाला पुढची क्लिप दाखवते याच्यानंतरची, की मंदिरामध्ये आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो. तिथं किती सुंदर असा ब्लॉग झाला आहे. असंच पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप सारा ब्लॉग बघायला आवडेल आणि मस्त मस्त ब्लॉग झालेला आहे आपला. हे बघा इथं नाही का गुरुवारच्या दिवशी आपण सगळी पूजा वगैरे बघितली. तर पारायण बसलं होतं. पारायण तर तुम्हाला माहितीच असेल. आणि ही पूर्ण पारायणची तयारी वगैरे होती आणि खूप सुंदर होतं. आणि आम्ही रांगेमध्ये ज्यावेळेस आम्ही बसलो होतो, आम्ही थोडंसं खूप मागं होतो, कारण पुढं भरपूर सारी गर्दी होती ना त्याच्यामुळे. आणि कालपासनं म्हणजे गुरुवारपासनं तिथं पारायण पण चालू झाले. आणि आता आहे ना, तेव्हा ते पारायण संपणार आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपणार आहे. खूप छान होतं तिथं आणि आरती पण खूप सुंदर होती. ती आरती जवळपास 1 तास चालू होती पूर्ण. तर मग मी जेवढं शॉर्टकटमध्ये दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. आणि खूप छान अशी आरती झाली. मी जेवढं शक्य होईल तेवढंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की तुम्ही पण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला नवनवीन असेच आपले ब्लॉग बघायला भेटणार आहेत. आणि बघूया आपण आता स्वामींची आरती किती छान चालू होती. हे बघा इथं सगळे लोक पण थांबलेले. आमच्या नंतर इतकी गर्दी झाली ना तिथं, की नंतर बसायला पण जागा नाही. मग मी व्हिडिओ का शूट केला नाही, कारण की गर्दी फार गर्दी होती तिथे. त्याच्यामुळे जास्त काही शक्य नाही झालं. आतमध्ये मंदिरात नंतर आम्ही आरती वगैरे झालं मंदिरात गेलो, पण मी तिथला व्हिडिओ काय याच्यामध्ये नाही दाखवलेला. नेक्स्ट टाईम जर लवकर कधी गेलं ना, पारायणमुळे तिथं गर्दी होती प्रचंड अशी. आणि नेक्स्ट टाईम जर मी गेले ना नेक्स्ट गुरुवारी, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल जवळून एकदम आतमधला ब्लॉग. आणि शूट करून मी नक्की टाकणार आहे. मोठा व्हिडिओ पण लवकरच येईल, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटेल छान असा. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि खूप सारं प्रेम द्या. हे बघा असं पारायणला तुम्हाला माहिती आहे का? कोणाकोणाला माहिती आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप छान वाटत होतं. श्री गणपती ओंकारा बिंदु रूपे अचल भयात्रा ब्रह्म सुजकारा उकारजी कृतवर्णा रक्षसी अखिल चराचरा ओ आळुवारती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत या दासा तव पदिये तारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर जानुबाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरांजनी शुद्ध प्रेम कृती भावांच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊनी उदया ज्योती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर जानुबाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्व स्वार्पण नैवेद्याची ठेविलेची पुरणी सन्मती सद्गुती 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 प्रसाद द्या हाती आरती ओ वाळू श्री
स्वामी समर्था स्वरूप दिगंबर जानबाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा आरती ओवाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी इदरे आत्मज्ञान जगती म्हणून श्री दत्त तुझती ब्रह्मा हे जग सुजसी विष्णू तुझी प्रतिपाडसी हर हरसी भार उतरविसी भार देऊनी आत्मज्ञान करती आरती ओवाळू श्री गुरुसी आरती ओवाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी निर्गुण चेतन वस्तुसी अप्रियनुसुया म्हणती लीला दाऊनी उद्धरसी मानव देहा जरी धरसी परिणससी देहाची संदेह हृदयी असूनही मूर्ती जाणीव लोपरी अंतवती आरती ओवाळू श्री गुरुसी आरती ओवाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण श्याम रंग वत्सरंजन शंख पद्म करी गान वैजयंती पीठ वसन गदा शोभे सुदर्शन ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मुकुट